अहो ऐकलत का? आपल्याला इथे येऊन 4-5 दिवस झालेत आता. आपण आता गावी परत जाऊया का? अगं 4-5 दिवसच झालेत ना, जाऊ की, काय घाई आहे? अहो कामं अर्धवट पडली आहेत तिकडे, ती उरकून टाकायला नकोत का? होतील. अशी कशी आपली आपणच होतील? तर मनू येणार म्हणून भेटायला आलो आपण. झालं की भेटून. आता जाऊया आपण गावाला परत. शिवाय ती देखील हळूहळू तिच्या कामाला लागली. आपण काय करायचं इथे थांबून आता? बघूया. हो बघू काय? तिकडे आंब्याची साठं करायचेत, कोकमाचा रस काढून ती वाळवायचे, चिंचेचे गोळे करायचे. उन्हाळ्यातली कामं उन्हाळ्यातच नकोत का करायला? अगं करतील राधाबाई. छे, राधाबाई कसल्या करतायत? हल्ली फार अळमटळम करतात. त्या पूर्वीसारखं राहिलं नाही त्यांचं काम. आणि अहो आपली कामं आपणच करायला हवीत. दुसऱ्या कोणावर अवलंबून राहून कसं चालेल सांगा बरं? आता मला तू जप करून देणार आहेस का? म्हणजे आज चक्क अलका काकी घरात नाहीयेत. त्या घरात नाही तसं कधीच झालं नव्हतं पूर्वी. हो ना, बऱ्याच दिवसानंतर बहिणीकडे गेल्यात. अगं कधीपासून त्यांच्या बहिणीचा फोन येत होता, राहायला ये राहायला ये. त्यांचं उत्तर ठरलेलं नाही. शेवटी मीच पुश केलं. म्हटलं हो जा, तुम्हाला बरं वाटेल, थोडासा ब्रेक मिळेल. घरात राहून सगळ्यांची काळजी करत बसतात ग त्या. आणि विजय काका, मला वाटलं मला ते मेडिकल स्टोअरवरच दिसतील. मी तर ईशाला सांगूनही आणलं होतं, घरी आल्या आल्या पहिले आपल्याला विजय आजोबा दिसणार. आज नेमके नाही येते मेडिकल स्टोअरवर. जेवायच्या वेळेपर्यंत येतील घरी. गीता काकी, एक विचारू? अगं विचार ना. तुम्ही कधी आला इथे, म्हणजे या घरी? मी दिल्लीला गेले तेव्हा नव्हता तुम्ही इथे. सॉरी गीता काकी, मला खूप गिल्टी वाटलं. खरं तर घर सोडून जायचंच नव्हतं ग मला, मुलांना. पण त्यावेळेस मोहन खूप चिडला होता आणि त्याचे डिसिजन्स झाले होते. ईशा या घरात राहणार हे त्याला मान्यच नव्हतं. सॉरी मानसी, मी जे काही बोलते ते ऐकून तुला वाईट वाटत असेल. पण अगं नाईलाज होता आमचा, आम्हाला जावं लागलं. पण मला जेव्हा कळलं ना की तू ईशाला घेऊन दिल्लीला गेलीयस, तेव्हा मात्र मी मोहनला सांगितलं की म्हणजे घर सोडायचं कारण काय. आणि ते कारणच जर का घरात नसेल, म्हणजे घरात काय ग, मुंबईतच नसेल, तर मग का घर सोडून राहायचं. मग मात्र मी मोहनकडे हट्ट धरला की आपण परत घरी जाऊया. मला सुद्धा वहिनींशिवाय आईंशिवाय करमत नव्हतं ग तिकडे. कॅन अंडरस्टँड. आणि आजी? मध्यंतरीच्या काळात त्या गावी गेल्या. म्हणजे आम्ही कोणी त्यांना अडवलं नाही. त्यांचा जीव रमत नव्हता अगं इकडे. पण मी मात्र त्यांना नेहमी फोन करून विचारते, तुम्हाला यायचंय का इकडे. म्हणजे त्यांना जेव्हा इथे येईनचं वाटेल ना, तेव्हा आम्ही त्यांना घेऊन येणार. तब्येत बरी आहे ना त्यांची? हो अगं छान रमलायत त्या गावी. आता विजय भाऊजी जाऊन आलेत ना, ते सांगत होते. खूप बिझी आहेत त्या तिकडे. हे सगळी कामं लावून घेतलीये, स्वतःला एकदम गुंतवून टाकलंय कामांमध्ये. आता विजय भाऊजी गेले होते ना, तर त्यांच्याबरोबर आंब्याच्या पेट्या सुद्धा वाटवल्यात त्यांनी. किती काय घडून गेले ना मधल्या काळात. हो ग.
त्या त्या परिस्थितीनुसार जुळवून घ्यावं लागतं. आहे त्यात आनंद मानायचा. एक मिनिट. हॅलो. हा वंस बोला. हा अगं आईने गाऊन आंब्याच्या पेट्या पाठवल्यात ना, मी ड्रायव्हरला पाठवते. हा एक तू असशील ना घरी? हो आहे, घरीच आहे, पाठवा ना. वंस हा घरी कोण आलंय माहितीये का? कोण? आई? नाही हो, मानसी आलीये. काय सांगतेस तू? अहो खरंच, हे काय आम्ही दोघी जणी बसून गप्पा मारतो तिथे. वा फारच छान बातमी दिली आहेस तू मला. फोन दे ना तिला. हा देते. ठीक आहे. हॅलो. आजी आजोबा जेवायला बसूया का? 12 वाजले. आलो ग. या. अगं पण मनू अजून आलेली नाही, तिच्यासाठी थांबायचं नाही का? अहो ती सांगून गेली थांबू नका म्हणून. आपण बसूया. सई हा. चल तू पण बस जेवायला. हो. काय ग, एरवी एकटी असतेस तेव्हा तू कधी बसतेस जेवायला? रोज मी एवढं सगळं जेवण करतच नाही आजी. ऑफिसमधनं आले ना की भरपूर नाश्ता करते आणि झोपते. पण संध्याकाळी मात्र मी पोळी भाजी करते आणि डबा घेऊन जाते ऑफिसला. अरे वा, कसं जमवतेस ग तू एवढं सगळं? सवय झाली ना आता. कमाल आहे बाई अगदी. कमाल काय त्यात? दिल्लीत मनूला सुद्धा असंच करावं लागलं असणार. मी काही म्हंटल की ते खोडून काढायचं असं ठरवलंयत का तुम्ही? तूच विचार करून बघ ना. दिल्लीत मनूला स्वतःचं आणि ईशाचं पण करावं लागलं असेल ना? अहो हो ना, मी कुठे नाही म्हणतेय. बरोबर, आपण सुरुवात करूया का जेवायला? आजोबांना पाणी. हा. काय हो, काय झालं? काही नाही ग, ईशाची आठवण आली. ती जेवली असेल का ग? अँड लास्ट बाईट. छान चावून चावून खायचं. संपवा. इशू जेवण आवडलं ना? काय ग, गीता आजीने केलेलं जेवण आवडलंय का तुला? आवडलं. एवढं? चला आपण हात धुवून यायचे. चला चला चला. चला लवकर या. काय रे, तुमचं झालंय का अजून हवंय काही? आमरस आहे? काय काय काय? आता नाही आमरस. मला पण पाहिजे थोडासा. हा हा. ओ काय काका, तुम्ही तर गंमतच मिस केलीत. काय? आपल्याकडे एक स्पेशल पाहुणे आलेत, त्यांच्याबरोबर जेवायचं तुम्ही मिस केला काका. स्पेशल पाहुणे कोण? मम्मा आता आपण घरी जाऊयात. हो बेटा, तिथे आजी आजोबा वाट बघत असतील ना. आपण इथे खेळूयात. चला चला चला. मानसी तू? विजय काका. काका ही ईशा. हाय आजोबा. काय झालं काका, तुमची तब्येत बरी दिसत नाही. वय झालं की काय तब्येत खराबच दिसते.
आणि मध्ये अगं मला थोडं छोटासा हार्ट अटॅक आला. काय? कधी? ये अगं ये. गुड मॉर्निंग आजोबा. कशी आहेस तू? मी छान आहे. मानसी, तू इथे नव्हतीस. मधल्या काळात खूप काही घडून गेलं इथे. विक्रांतचं कशात लक्ष लागे ना, मन थार यार नव्हतं तसं. आणि एक दिवस ऑपरेशनला सुरुवात करणार तोच त्याच्या हातातली ती काय कालपेल काय म्हणतात ते थरथरली. त्या क्षणी निर्मलाने त्याला हॉस्पिटलच्या बाहेर काढलं. त्यानंतर तो परत तिथे गेला नाही. खूप डिप्रेशन आलंय त्याला अजूनही. तू जातोय डॉक्टरकडे पण म्हणावी तशी सुधारणा नाही. आणि हे सगळं बघून माझ्या टणक आणि निर्लज्ज हृदयाने सुद्धा हाय खाल्ली. मम्मा काय झालं? काही नाही बेटा. मम्मा तू लढते काय? मम्मा आजोबांना खूप दिवसांनी भेटते ना, म्हणून तुला रडू येतंय. विक्रांतला भेटलीस तू? मानसी, हात जा. काका. जा. ईशा, एक काम करते पिल्लू, तू आज जा आणि आतमध्ये काका बसलेत ना, त्यांना हॅलो म्हण. कोण आहेस तू? काका. हॅलो. हॅलो. तुझं नाव काय? ईशा. मम्मा हे कोण आहेत? मम्मा सांग ना. हे विक्रांत काका आहे. विक्रांत काका? विक्रांत, मानसी आली.
बाळा निघूया. बाय विक्रांत काका. अरे या, आता आपण तिघच आहोत जेवायचे. हा मी जेवण गरम करते. हो हो चल. चल ईशू आपण खेळायला जाऊया. हा चल आपण खेळू. चल 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 चल. चल 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 लवकर चल लवकर चल लवकर चल. जेवूया. तू आज माझ्या जागेवर बस. हा ये. दोन घास खाऊन घे. काका मला खरंच भूक नाहीये. का ग? तुम्हाला सगळं माहितीये काका. मी काय बोलू. नका आग्रह करू मला. तू आज पहिल्यांदा बघितलंस त्याला, तुझी ही अवस्था झाली. 2 वर्ष बघतोय. काय झालं असेल माझं? मी बाप आहे त्याचा. हे सगळं मला सहन करायलाच लागणार. पर्याय नाही. विक्रांतच्या बाबतीत तसं होऊ नये हे मला वाटत होतं. तुला वाटत असेल. या घरातल्या प्रत्येकाला वाटत असेल. पण तरी ते घडलं हे सत्य आहे ना, आणि ते आपल्याला मान्य केलंच पाहिजे. विक्रांत बरा व्हावा असं तुला वाटतंय ना? मग एक गोष्ट लक्षात ठेव. ज्या कोणाला विक्रांत बरा व्हावा असं वाटतंय त्यांनी आधी स्वतःची तब्येत नीट ठेवली पाहिजे. दोन घास खाऊन घे. मी सुद्धा आज 2 घास जास्त जातात का बघतो नेहमीपेक्षा. चला सुरू करूया. हो. मी आजीला कळवते. हॅलो. हॅलो. बोल ग मनू. अगं कधी येणार आहेस? किती उशीर झालाय. हा आजी, अगं मी जेवण येतेय. तुमचं झालं जेवण? हो जेवण झालंय. आजोबा झोपले सुद्धा. बरं. कुठे आहात? कुठे तुम्ही? ईशा बरी आहे ना? हो हो आम्ही मजेत आहोत. मी आल्यावर सांगते तुला आम्ही कुठे आहोत ते. बर. मानसी रडू नकोस. मानसी, दिल्लीला तू इतकी वर्ष एकटी राहिलीस. ईशाला सांभाळलंस. म्हणजे आता तू पूर्वीची मानसी नाही. पूर्वी होतीस त्याच्यापेक्षा जास्त स्वावलंबी आहेस. ठाम आहे. तेव्हा तू रडू नकोस. सावरस नको. अगं आम्हाला तुझं खूप कौतुक वाटतं बाळा. रडू नकोस ना. आता जास्त खंबीर झाले. कर्तृत्व आणि तसंच व्हायला पाहिजे. तसंच राहायला पाहिजे.